हॅलो, आज आपण पाहणार आहोत ट्रेंडमध्ये असणारे पाईप क्लीनरचे लोटस. तर त्याच्यासाठी मी इथे पाईप क्लीनर घेतलेले आहेत पिंक कलरचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर चेंज करू शकता. त्यानंतर मी त्याला अर्ध्या भाग जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि त्यातूनही अर्ध्या भागामध्ये अशा प्रकारे फोल्ड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर खाली बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला त्याला पॅक जे आहे ते करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही जितकं छान पाहताल तितकंच लक्षपूर्वक पाहताल तितकं तुम्हाला ते छान जमेल अशी मी आशा करते. आता मी जे काही आहेत पाईप क्लीनर त्याचं अशाच प्रकारे करून घेत आहे. आपल्याला पाकळ्या ज्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत आणि खूप सोपं आणि ट्रेंडमध्ये सध्या खूप जास्त व्हायरल आहे आणि तुम्ही हे सेलसुद्धा करू शकता. अगदी खूप जास्त यामागे तुम्हाला इन्कम पडू शकते. तर तुम्ही हे नक्कीच एक वेळेस ट्राय करा आणि व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा, म्हणजेच तुम्हाला समजेल स्टेप बाय स्टेप. तर बघू शकता मी आता बाकीचे जे आहेत ते सुद्धा त्याच प्रकारे तयार करून घेत आहे आणि तुम्हाला याच प्रकारे ग्रीन कलरचे सुद्धा करायचे आहेत, जेणेकरून लोटसला आपल्याला खालच्या साईडला ग्रीन कलरचे पान जे आहेत ते लावायचे आहेत आणि मी ते सुद्धा करून घेत आहे. आणि आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की सगळे जे आहेत त्या पाकळ्या एकसारख्या आल्या पाहिजेत. त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वक करून तुम्ही हे सगळं जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला चिटकवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ग्लूगन जे आहे तीच वापरायची आहे. तुम्ही B7000 वापरला तर तो लगेच निघतो किंवा मग चिटकवायला सुद्धा जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही ग्लूगन जे आहे ती घेतली तर उत्तमच होईल. तर जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता, B7000 ग्लू. आता इथे ग्रीन कलरचं जे आहे ते मी अशा प्रकारे फोल्ड करून घेत आहे. बघू शकता तुम्ही राऊंड शेपमध्ये मी इथे बनवून घेत आहे आणि ग्रीन कलरच्या आणि पिंक कलरच्या पाकळ्या ज्या आहेत ते मी सर्व तयार करून घेतलेल्या आहेत. तर मी एका साईडनं 6 आणि एका साईडनं 6 अशा प्रकारे मी 12 लोटस जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत 2 तोरणासाठी. या प्रकारे आपल्याला गोल रिंगचे करून घेतलेलं आहे. त्यावरती ग्लू अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या लोटस जे आहेत ते पिंक कलरचे अगोदर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पाकळ्या. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही म्हणजे व्यवस्थित बसतात आहेत का नाही ते लक्ष देऊन करायचं आहे, कारण की तुम्ही सराव केल्याच्या नंतर तर तुम्हाला जमणारच आहे. पण नवीन जे आहे ते थोडीशी गडबड होऊ शकते, तर त्यामुळे तुम्ही थोडंसं लक्षपूर्वक केलं तर उत्तमच. तर काही वेळेस काय होतं, ग्लू जे आहे ते व्यवस्थित चिपकला नसल्यामुळे ते निघतं. तर ते आपल्याला त्याच वेळेस मिस्टेक ज्या आहेत त्या लक्षात घेऊन त्याच वेळेस त्याला रिपेअर करायचं आहे. त्यानंतर एकदा झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच गोष्टी करायला बराच वेळ जातो. त्यामुळे तुम्ही थोडासा वेळ जास्त लागू द्या, पण त्या गोष्टी तिथेच बरोबर करा. व्यवस्थित ग्लू वगैरे येत आहे का नाही ते पहा आणि मग नंतर करा. आता तुम्हाला जर या वस्तूंची माहिती पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. मी त्याची सविस्तर तुम्हाला माहितीसुद्धा देईल आणि त्यासाठी तुम्हाला किती खर्च लागेल आणि तुम्ही ते सेल कशाप्रकारे करू शकता त्याचा जर तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू पहा, म्हणजेच तुम्हाला समजेल. तर आता मी खालच्या 5 पाकळ्या ज्या आहेत त्या चिटकवून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी मध्ये जे राहते जागा त्यामध्ये आणखीन एक अशा 5 पाकळ्या ज्या आहेत त्या चिटकवून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपल्याला ग्रीन कलरच्या 5 पाकळ्या चिटकवायच्या आहेत आणि त्यानंतर मग आपला लोटस जे आहे ते तयार होणार आहे. आणि हँगिंग कशा प्रकारे करायची त्याचा व्हिडिओ मी उद्याच्या पार्टमध्ये करणार आहे, कारण की व्हिडिओ खूप लॉंग जातो. त्यामुळे मी उद्या जे आहे ते दाखवते. तर अशा प्रकारे लोटस जे आहेत ते तयार करायचे आहेत आपल्याला.
खूप सोप्या पद्धतीने आहेत. तुम्ही जर बाहेर हे सेल केलं तर तुम्हाला खूप जास्त असं घर बसलेल्या लेडीजसाठी हे खूप छान पर्याय आहे. तर तुम्ही यावेळेस लक्ष्मीला आणि गणपतीला हे नक्कीच ट्राय करू शकता. गणपतीच्या सणाला हे खूप जास्त सेल होईल आणि तुम्ही दिवाळीसुद्धा हे बनवू शकता. त्यामुळे तुम्ही म्हणजे कोणतीच गोष्ट शिकलेली वाया कधीच जात नसते. त्यामुळं आपण शिकत राहिलं पाहिजे. आणि आता उद्या आपण हँगिंग कशाप्रकारे करायची, त्याला कशाप्रकारे खाली पाकळ्या वगैरे बनवायच्या, तर ते उद्या पाहणार आहोत. तर बघू शकता आता इथे मी जे आहे तर अशा प्रकारे पाकळ्या ज्या आहेत त्या बनवून त्याला चिटकवून घेतलेल्या आहेत आणि लोटस काही आपले अशा प्रकारे तयार झालेले आहे. तर चला मग आपण पाहूया. खूप सुंदर प्रकारे झालेले आहेत आणि तुम्हालासुद्धा कसे वाटले ते मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही असेच व्हिडिओ जे आहेत ते पाहत राहा आणि मी तुम्हाला डबल एक वेळेस करून दाखवत आहे, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा. आणखीन हो की आता मी लवकरच आपल्याला गौरी गणपतीसाठी लागणारे ज्या माळा वगैरे लागतात ना, तर त्याचासुद्धा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर ते सुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये जे गणेशचा हार जे टाकला होता बाप्पांसाठी, तर ते सुद्धा खूप छान असे यूज आलेले होते. तर मी त्याचासुद्धा डिटेल्समध्ये व्हिडिओ लवकरच बनवणार आहे. तर तुम्ही अजिबात पाहायला विसरू नका आणि सपोर्ट जे आहे ते तुमचा असाच राहू द्या, कारण की तुमच्या सपोर्टशिवाय काहीच नाही आहे. कारण की खूप सुंदर प्रकारे तुम्ही सपोर्ट करत आहात. त्यामुळे मग मी एवढ्या वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओसुद्धा बनवत असते. तर तुम्ही ते छान प्रकारे पाहिले तर मला सध्या समाधान वाटतं, किंवा मग एवढा टाईम काढून मी जे व्हिडिओ बनवलेले असतात तर ते पाहिल्यास तुम्ही मला जर असं समाधान वाटतं. तर त्यामुळं जे तुम्ही पाहत जा, कम्प्लीटली पाहत जा, शेअरसुद्धा करत जा. तुम्हाला आवडत असेल तर लाईकसुद्धा करत जा, कारण की प्रोत्साहन हे खूप महत्त्वाचं असतं. कारण म्हणजे आपल्याला कोणीतरी सपोर्ट करायच्यानंतर आपल्याला थोडासा उत्साह जे आहे ते जास्तच मिळतो. आणि तुम्ही जर घरच्या अशा हाऊसवाईफ असाल तर तुम्हाला माझे व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहेत, कारण की मी रोजच्या रोज तुम्हाला बिझनेसच्या स्टेप ज्या आहेत त्या देणार आहे. आणि तुम्ही घरबसल्या आपला बिझनेस कसा ग्रो करणार तर त्याचीसुद्धा तुम्हाला माहिती देणार आहे मी खूप सविस्तरमध्ये. तर त्याच्यासाठी तुमचा सपोर्टसुद्धा महत्त्वाचा आहे, कारण की सपोर्ट जर भेटत नसेल तर मला व्हिडिओ बनवायलासुद्धा आवडत नाही आणि मग टाईमसुद्धा मला खूप कमी भेटतो. कारण की आता सीझन खूप जास्त आहे, पण तरीसुद्धा मी तुमच्यासाठी ट्रेंडमध्ये ज्या वस्तू आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करते. आणि अशा प्रकारे मी सगळं जे आहे ते बनवून घेतलेलं आहे. आणि तुम्हालासुद्धा हे कसं वाटलं तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि परत एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला